मी दिलीप चौगुले आपणा सर्वांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। माझ्या चॅनलकडं माझ्याकडं मी दिलीप चौगुले सोनीकर आपणा सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा। आता आपल्याला या जुलैमध्ये 15 जुलैपर्यंत आपला पेरणीचा हंगाम आहे। त्या दृष्टीनं कडधान्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे देणारं कडधान्य धान्य करणे, संकरित वाण करणे अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आपण भुईमूग पिकाची लागवड करणे अत्यंत गरजेचं आहे। भुईमूग पिकाला रेट अत्यंत चांगल्या पद्धतीचा मिळतो। त्यासाठी त्याची पाबरीने पेरणी करणे, टोकणे, सरीवर वरंब्यामध्ये टोकणे, वाफा पद्धतीने करणे, भुईमूग पिकाची लागवड करणे हे अत्यंत गरजेचं आहे। भुईमूग करताना आपण जास्तीत जास्त 90-95% संकरित बियाणा वाणाचा वापर करावा। त्याचबरोबर 1846 DAP खत त्याच्याबरोबर वापर करणे अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी 23-23-0 1846 याचा वापर करणे किंवा 15-15-15 जर खत मिळालं तर त्याचा वापर करणे हे पेरणीबरोबर टोकणबरोबर करणे अत्यंत गरजेचं आहे। त्या दृष्टीने आपण ताबडतोब 1-2-3 दिवस 4 दिवसात 5 दिवसात 5 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत भुईमुगाची आपण लागवड करावी आणि त्यातील आंतरमशागत कोळपणी खुरपणी हे अत्यंत काळजीपूर्वक करावी। त्याचबरोबर एखाद्या टॉनिकचा त्यासाठी स्प्रे देता याला भुईमुगाला तरी द्यावा आणि ह्युमिक ॲसिड वगैरेची काही गरज नाही। त्यासाठी फक्त टॉनिक आपण त्यांना दिले, एखादं दिलं स्प्रे तरी आपण चालू शकतं। त्यासाठी आपण सर्वांनी भुईमुगाची लागवड करणे आणि जास्तीत जास्त भुईमुगाचे उत्पन्न घेणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्या दृष्टीने आपण सर्वांनी फार चिकाटीनं याची लागवड करून आंतरमशागत करणे, वेळ पडली तर पाण्याचा वापर करणे, हलक्या स्वरूपाचं पाणी देणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करून भुईमुगाचे पीक अत्यंत चांगल्या पद्धतीने घ्यावे। नमस्कार।